महानगरपालिकेमध्ये महापौर की नगरसेवक पगार जास्त कोणाला मिळतो? तुम्हाला काय वाटतं? सर्वात आधी आपण एक गोष्ट क्लिअर करूया की नगरसेवक असतील किंवा महापौर त्यांना जे मिळतं त्याला पगार नाही तर मानधन म्हणतात. कारण हे लोकप्रतिनिधी आहेत आणि सरकारी नोकर नाही आहेत. आता आपण मुद्द्यावरती येऊया. एका सामान्य नगरसेवकापेक्षा महापौरांचं मानधन हे जास्त असतं. पण हा फरक खूप काही मोठा नसतो. उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर आपण मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये नगरसेवकांचं मानधन साधारण 25,000 रुपये इतकं असतं, तर महापौरांचं त्यापेक्षा अगदी थोडंसं जास्त असतं. खरा फरक पडतो तो भत्ते आणि सोयी सुविधांमध्ये. नगरसेवकांना बैठक भत्ता मिळतो, म्हणजे मीटिंग अलाउन्स मिळतो, पण महापौरांना राहण्यासाठी सरकारी बंगला आहे, फिरण्यासाठी सरकारी गाडी आहे, ड्रायव्हर आणि पर्सनल स्टाफ अशी सगळ्या सुविधा बघायला मिळतात, याचा खर्च लाखांमध्ये असतो. थोडक्यात काय तर बँक अकाउंटमध्ये येणारी रक्कम जवळपास सारखी असली तरीसुद्धा अधिकार असतील आणि सुविधा असतील यामध्ये महापौरच किंग असतात. तुमच्या शहरामध्ये कोण महापौर बनेल असं तुम्हाला वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.